तर बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणानंतर त्या संदर्भात आणखी काही आरोप प्रत्यारोप होतो आहेत. काय नेमकं घडतंय जाणून घेऊया. अंजली दमानिया यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांनाही काही कागदपत्र दिली. ती कागदपत्र सीआयडी आणि एसआयटीला दिली. पुराव्यांचा तपास झाला पाहिजे. जो दोषी आढळले त्याला फाशी झाली पाहिजे. अजित पवारांचं वक्तव्य. अंजली दमानियांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतील. संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर. 2 दिवस दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार. वाल्मिक कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करावा. मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं तपास सुरू करावा. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टात जनहित याचिका. प्रकरणात एका मंत्र्याचं नाव येत असल्यानं तपासात अनेक मर्यादा असल्याचा याचिकेतून दावा. किरकोळ गुन्हा पोराला सोडून द्या. मी बीडचा बाप. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण खूप मोठं. भाजप आमदार सुरेश धस 2 दिवसात खुलासा करणार. ऑडिओ क्लिपबाबत भरपूर माहिती असल्याचा धस यांचा दावा. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि भाजपच्याच गटात दिसेल. संजय राऊत यांचा दावा. बीड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत घातपात झाला असावा. फरार कृष्णा आंधळे आता सापडेल असं वाटत नाही. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त. संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांचे संबंध असतील. त्याशिवाय संदीप क्षीरसागर यांच्याकडे माहिती कशी येते. धनंजय मुंडे यांचा आरोप.